स्वतःच्या मनात स्वतःचे सौंदर्य शोधणाऱ्याला जीवनातील खऱ्या आनंदाची वाट सापडते. डॉक्टर संजय कळमकर, ज्येष्ठ व्याख्याते. स्वतःच्या मनात स्वतःचे सौंदर्य शोधणाऱ्याला जीवनातील खऱ्या आनंदाची वाट सापडते. स्पर्धात्मक, अत्याधुनिक आणि कमालीच्या तांत्रिक बनलेल्या प्रवाही जीवनमानात आनंदाचा झरा आटत चालला असला तरी मनाला आंतरिक उभारी देण्यासाठी कुटुंब वात्सल्य जपत छोट्या छोट्या अकृत्रिम गोष्टीत दडलेला निखळ आनंद शोधला पाहिजे, अशा शब्दात लोकप्रिय व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी आपले विचार रविवारी मांडले. विरार जवळील नंदाखाल येथे प्रबोधन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उपवासकालीन प्रबोधनपर व्याख्यानमालेच्या 3ऱ्या सत्रात ते बोलत होते. जगण्याच्या आनंदी वाटा या विषयावर अत्यंत खुसखुशीत शैलीत कळमकरांनी जीवनाचे सत्य श्रोत्यांसमोर उघड केले. बदलत्या काळानुसार मानवी जीवन बदलत गेलं. त्यात जेवढ्या प्रमाणात ऐहिक सुखे वाढत गेली त्या प्रमाणात जीवनातील आनंद आकुंचित होत गेला. कुटुंब जसे लहान होत गेले तसतसे कुटुंबातला आनंदाचा झरा आटत गेला. त्यातही तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, मोबाईल यासारख्या गोष्टींनी जणू आपल्या आनंदाच्या वाटेत अडसर निर्माण केला आहे. मुलांच्या परीक्षेतील मार्कांना आलेलं अवास्तव महत्व हा एक प्रकारचा आधुनिक मार्क्सवाद आहे. जीवघेणी स्पर्धाही आपला आनंद हिरावून घेत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन आपण निखळ आनंद शोधला पाहिजे. यासारखे विचार मांडताना डॉक्टर कळमकर यांनी अनेक गमतीदार किस्से सांगून श्रोत्यांना पोटभर हसायला लावले. हे व्याख्यान अपघाताने सुमारे 8 वर्ष बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आणि अलीकडेच देवाघरी गेलेल्या प्रसाद परेरा या हरहुन्नरी तरुणाला श्रद्धांजली म्हणून त्याच्या मित्रांनी समर्पित केले होते. वसई विरार महानगरपालिकेचे साहित्यप्रेमी अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, कार्मेल स्कूलच्या प्राचार्या सिस्टर जोवियाना, फादर डॉमिनिक डियाब्रिओ, फादर जो अल्मेडा आणि फादर जो डिमेलो यांच्यासह शेकडो श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ख्रिस तुस्कानो आणि साहिल डिमेलो यांनी केले.